रम्य संस्कृतम वर्णानां साहचर्यम् अ इ उ ऋ ल ए ऐ ओ औ। अस्माकं भिन्नानि उच्चारणस्थानानि यूयं जानीथ। वयं सर्वे सहैव तिष्ठामः। अस्माकं परस्पर साहचर्यं रोचकम्। यदा अस्मासु द्वयोः अतीव सन्निकर्षः भवति तदा यद् ध्वनिपरिवर्तनं भवति सः एव संधिः। तुम्हाला आमच्या उच्चारांच्या वेगवेगळ्या जागा माहीतच आहेत. आम्ही सर्व एकत्रच राहतो. जेव्हा आमच्यापैकी दोन स्वर एकमेकांच्या जवळ सान्निध्यात असतात तेव्हा आमचा एकत्रितपणा खूपच मनोरंजक असतो. तेव्हा उच्चारामध्ये काही बदल घडून येतात. त्यांना संधी असे म्हणतात. अ अ आवयोः संयोगेन आकारः भवति. यथा न अधिक अस्ति नास्ति. अ अ येथे आमचे सान्निध्य आ मध्ये रूपांतरित होते. इ इ आवयोः सन्निकर्षः ईकारे परिणमते. यथा रवि अधिक इन्द्रः रवीन्द्रः. इ ई येथे आमचे सान्निध्य ई मध्ये रूपांतरित होते. उ उ आवयोः अपि ऊकारः भवति. यथा भानु अधिक उदयः भानूदयः. उ उ येथे आमचे सान्निध्य ऊ मध्ये रूपांतरित होते. ऋ ऋ आवयोः संयोगेन ऋकारः भवति. यथा मातृ अधिक ऋणं मातॄणम्. अयं समानानां वर्णानां दीर्घरूपः संधिः. अतः सः सवर्णदीर्घसन्धिः इति उच्यते. रु ऋ येथे आमचे एकत्रितपण रुह मध्ये रूपांतरित होते. अ इ यदि आवयोः अतिशयितः सन्निधिः तर्हि आवयोः स्थाने एकारः उपतिष्ठति. यथा गण अधिक ईशः इत्यस्य उच्चारणं गणेशः. दोन सारख्या स्वरांच्या एकत्रित येण्यामुळे दीर्घ स्वरसंधी होते. त्याला सवर्ण दीर्घ संधी असे म्हणतात. सवर्ण म्हणजेच सारखे स्वर. अ अ इ ई उ उ जसे अ ई आणि आमची संधी होते ए. अ उ आवयोः सन्निकर्षस्य परिणामरूपेण द्वयोरपि स्थाने ओकारः आयाति. यथा लम्ब अधिक उदरः इति लम्बोदरः. अ उ येथे आमची संधी होते ओ. आ ए आवयोः संयोगेन ऐ इति सन्धिरूपः आदेशः भवति. यथा सदा अधिक एव इति सदैव. आ ए आमची संधी होते ऐ. आ ओ आवयोः संयोगेन औ इति सन्धिरूपः आदेशः भवति. यथा गंगा अधिक ओघः इति गंगौघः. आ ओ आमची संधी होते औ. इ यदा मम संयोगः स्वरेण भवति तन्नाम इ ई वर्जयित्वा तदा मम परिवर्तनं य इति वर्णे भवति. यथा करोमि अधिक अहम् इति करोम्यहम्. जेव्हा कोणताही स्वर ई किंवा ई शिवाय माझ्याबरोबर संधी करतो तेव्हा मी य मध्ये रूपांतरित होतो. उ स्वरेण सह तन्नाम उ उ वर्जयित्वा संयोगेन मम स्थाने व इति वर्णः आयाति. यथा खलु अधिक एतत् इति खल्वेतत्. जेव्हा कोणताही स्वर उ किंवा ऊ शिवाय यांची माझ्याबरोबर
संधी होते तेव्हा मी वह मध्ये परिवर्तित होतो. एवं अस्माकं मिथः प्रभावः दृश्यते. यथा स्वरसन्धिः तथैव विसर्गसन्धिः व्यञ्जनसन्धिः च अपि भवतः. सन्धिरूपेण यद् ध्वनिपरिवर्तनम् अस्मासु भवति तद्विषयकाः नियमाः वर्तन्ते. यदि तद्ध्वनिपरिवर्तनं सुष्ठु न अवगतं, सन्धिनियमाः न पठिताः, तर्हि अर्थावबोधनं न भवति. अशा प्रकारे जेव्हा आम्ही स्वर एकमेकांच्या सान्निध्यात येतो तेव्हा स्वरसंधी, विसर्गसंधी व व्यंजन संधी पण होते. आमच्यात होणाऱ्या बदलांचे काही नियम आहेत. जर उच्चारात होणारे बदल व या बदलांचे संधीचे नियम योग्यपणे वापरले गेले नाहीत तर त्यांचे अर्थ कळणे कठीण होते. पंचमः पाठः किं मिथ्या किं वास्तवम. काय मिथ्या आहे, काय वास्तव आहे. आधुनिकं तंत्रज्ञानं मानवस्य कृते भौतिकविकासस्य विस्तीर्णं क्षेत्रम् उद्घाटयति इति तु सत्यम् एव. तथापि तंत्रज्ञानसाधनानाम् अत्यधिकोपयोगः नूतनान् प्रश्नान्, विघ्नान्, सामाजिकसमस्याः च निर्माति. मिथ्या तथा च वास्तवम् एतयोः मध्ये भेदः ज्ञातव्यः अस्माभिः. आधुनिककालस्य इयम् एव आवश्यकता. अस्य पाठस्य लेखिका अस्ति श्रीमती मुग्धा रिसबूड महोदया. आधुनिक तंत्रज्ञानाने मानवाच्या भौतिक विकासासाठी विस्तीर्ण क्षेत्र खुले केले आहे, यात शंकाच नाही. परंतु तंत्रज्ञानयुक्त साधनांच्या अत्याधुनिक वापरामुळे नवीन प्रश्न, विघ्न आणि सामाजिक समस्या निर्माण होतात. आभासात्मक आणि वास्तव यामधील फरक आपण जाणून घेतला पाहिजे. आधुनिक काळाची हीच आवश्यकता आहे. भ्रमणध्वनीचा आवश्यक तेवढाच वापर करावा, हा महत्त्वपूर्ण संदेश लेखिका श्रीमती मुग्धा रिसबूड यांनी 13 वर्षांची मुलगी आणि तिची आई या दोघींच्या सहज संवादातून गळी उतरवला आहे. अति तेथे माती या म्हणीनुसार तंत्रज्ञानाचा अतिवापर वाईटच, हा महत्त्वाचा विचार संवाद रूपाने मांडला आहे. त्रयोदश वर्षीया तनया सुखासंदे उपविश्य एकेन हस्तेन कुरकुरिकां खादति, अपरेण हस्तेन चलभाषं चालयति. तदानीं द्वारघण्टिकाम् आकर्ण्य माता द्वारम् उद्घाटयति. तनयायाः सख्यौ द्वारे एव स्थित्वा ताम् आह्वयतः. सुखासन्दः कोच, उपविश्य बसून, चलभाषः भ्रमणध्वनी, आकर्ण्य ऐकून, उद्घाटयति उघडते, द्वारघंटिका दरवाजाची घंटी, आह्वयतः बोलावतात. भाषांतर. 13 वर्षांची मुलगी तनया सोफ्यावर बसून एका हाताने कुरकुरे खात आहे आणि दुसऱ्या हाताने भ्रमणध्वनी चालवत आहे. तेव्हाच दाराची घंटी म्हणजेच बेल ऐकून आई दरवाजा उघडते. तनयाच्या 2 मैत्रिणी दारातच उभ्या राहून तिला बोलावतात. तनये सत्वरं क्रीडनाय आगच्छ, बहिः खेलामः. अहं गृहे एव खेलामि. किं खेलसी? श्रुती म्हणते, तनया लवकर खेळायला ये, बाहेर खेळूया. तनया म्हणते, मी घरीच खेळते. राजसी विचारते, काय खेळतेस? चलभाषं दर्शयित्वा. एतस्मिन् चलभाषे यष्टिकन्दुकक्रीडा, पादकन्दुकक्रीडा, वाहनक्रीडा, पत्रक्रीडा, चतुरङ्गक्रीडा
इत्यादयः सर्वाः क्रीडाः सन्ति। क्रीडाङ्गणं गत्वा खेलनस्य आवश्यकता एव नास्ति। अहं न आगच्छामि। सख्यौ क्रीडार्थं निर्गच्छतः। माता पाकगृहं गच्छति। तनया चलभाषे युद्धक्रीडायां मग्ना। यष्टिकन्दुकक्रीडा हॉकी, पादकन्दुकक्रीडा फुटबॉल, वाहनक्रीडा वाहनांचे खेळ, पत्रक्रीडा पत्ते, चतुरंगक्रीडा बुद्धिबळ। तनया भ्रमणध्वनी दाखवून म्हणते, ह्या भ्रमणध्वनीवर हॉकी, फुटबॉल, वाहनांचा खेळ, पत्त्यांचा खेळ, बुद्धिबळ इत्यादी खेळ आहेत. मैदानावर जाऊन खेळण्याची आवश्यकताच नाही. मी येणार नाही. मैत्रिणी खेळण्यासाठी निघून जातात. आई स्वयंपाकघरात जाते. तनया भ्रमणध्वनीवर युद्धाचा खेळ खेळण्यात मग्न होते. स्वगतम एतस्यां क्रीडायां एषः सैनिकः मृतः अपरः च मारणीयः। सर्वे सैनिकाः मृताः। हे जितं मया। खेलः समाप्तः। तनया पाकगृहं गच्छति। अम्ब बुभुक्षिता अस्मि। बुभुक्षिता भुकेलेली। तनया स्वतःशीच म्हणते, ह्या खेळात हा सैनिक मेला, आता दुसऱ्याला मारूया। सगळे सैनिक मेले। हे मी जिंकले। खेळ संपला। तनया स्वयंपाकघरात जाते। आई मला भूक लागली आहे। तनये मम चलभाषे एतानि छायाचित्राणि पश्य। तनया खाद्यपदार्थानां छायाचित्राणि पश्यति। मातः पिझ्झा, पावभाजी, सिझलर्स इत्यादीनि खाद्यानि दृष्ट्वा लालायितं मे मुखम। कृपया किमपि यच्छतु। आई म्हणते, तनया माझ्या भ्रमणध्वनीवर ही छायाचित्रे बघ। तनया खाद्यपदार्थांची छायाचित्रे पाहते। तनया म्हणते, आई पिझ्झा, पावभाजी, सिझलर्स इत्यादी खाद्यपदार्थ पाहूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे। कृपया काहीतरी दे। चलभाषे दृष्टवती खलु। अधुना खाद्यपदार्थानाम् आवश्यकता एव नास्ति। अहं न यच्छामि। चलभाषे भोजनं दृष्ट्वा बुभुक्षा शांता कथं भवेत्। दृष्टवती पाहिले। आई म्हणते, भ्रमणध्वनीवर पाहिलेस ना, आता खाद्यपदार्थांची आवश्यकताच नाही, मी देणार नाही। तनया विचारते, भ्रमणध्वनीवर जेवणाचे पदार्थ पाहून भूक कशी भागेल। यदि एतत् सत्यं तर्हि कथं न जानासि यत् चलभाषेण क्रीडित्वा व्यायामः न भवति, स्वास्थ्यरक्षणं न भवति। परं मातः मह्यं रोचते तत् चलभाषेण क्रीडनम्। स्वास्थ्यरक्षणं आरोग्याची काळजी। आई म्हणते, जर हे खरं असेल तर मग तुला हे माहित नाही का की भ्रमणध्वनीवर खेळून व्यायाम होत नाही, आरोग्याचे रक्षण होत नाही। तनया म्हणते, परंतु आई मला भ्रमणध्वनीवर खेळणे आवडते। तनये यद्यद् रोचते तत्तत् सर्वं स्वास्थ्यकरं हितकरं आरोग्यपूर्णं न भवति। सम्यक् क्रीडा पौष्टिकम् अन्नं रात्रौ निद्रा आरोग्याय भवति। चलभाषे आभासात्मकं विश्वं न वास्तवम्। तर्हि किं चलभाषस्य उपयोगः एव न करणीयः। हितकरं हितावह, आरोग्यपूर्णं आरोग्यपूर्ण, आभासात्मकं काल्पनिक, पौष्टिकं पौष्टिक। आई म्हणते, तनया जे जे आवडते ते ते सर्व स्वास्थ्यकारक, हितकारक आणि आरोग्यदायी नसते। योग्य प्रकारे खेळणे
पौष्टिक अन्न, रात्रीची झोप आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. भ्रमणध्वनीवरील आभासात्मक विश्व वास्तव नाही. तनया विचारते, तर मग काय भ्रमणध्वनीचा उपयोगच करायचा नाही? तथा न. आवश्यकतानुसारं योग्यः उपयोगः करणीयः एव, किन्तु अति सर्वत्र वर्जयेत्. आम् मातः, इतः परं चलभाषस्य योग्यम् उपयोगं करोमि. वर्जयेत्, वर्ज्य करावे. माता म्हणते, तसे नव्हे, आवश्यकतेनुसार योग्य उपयोग करावाच, परंतु अतिरेक सर्वथा टाळावा. तनया म्हणते, ठीक आहे आई, यापुढे मी भ्रमणध्वनीचा योग्य उपयोग करेन. भाषाभ्यासः. प्रथमः प्रश्नः. एकवाक्येन उत्तरत. अ. चलभाषे काः क्रीडाः सन्ति? उत्तरं. चलभाषे यष्टिकन्दुकक्रीडा, पादकन्दुकक्रीडा, वाहनक्रीडा, पत्रक्रीडा, चतुरङ्गक्रीडा इत्यादयः सर्वाः क्रीडाः सन्ति. आ. चलभाषे कीदृशं विश्वम्? उत्तरं. चलभाषे आभासात्मकं विश्वम्. इ. किं किं दृष्ट्वा तनयायाः मुखं लालायितम्? उत्तरं. पिझ्झा, पावभाजी, सिझलर्स इत्यादि दृष्ट्वा तनयायाः मुखं लालायितम्. इ. स्वास्थ्यरक्षणाय किं किम् आवश्यकम्? उत्तरं. स्वास्थ्यरक्षणाय सम्यक् क्रीडा, पौष्टिकम् अन्नं, रात्रौ निद्रा च आवश्यकम्. माध्यमभाषया उत्तरं लिखत. प्रथमप्रश्नः. माता तनयायाः विचारपरिवर्तनं कथं करोति? उत्तरं. किं मिथ्या, किं वास्तवम् या पाठात तनया आणि तिची आई यांच्या संवादातून तंत्रज्ञानाधारित काल्पनिक जग आणि वास्तव जग यांच्यातील फरक दाखवला आहे. तनया मोबाईलमध्ये आणि कुरकुरे खाण्यात मग्न असताना तिच्या मैत्रिणी खेळण्यासाठी तिला बोलवायला येतात. तनयाला मात्र घरात बसून मोबाईलवरच गेम्स खेळणे जास्त आवडते. ती तसे तिच्या मैत्रिणींना सांगते आणि घरातच बसून राहते. तिच्या मते मोबाईलवरच क्रिकेट, फुटबॉल यासारखे खेळ खेळणे शक्य असताना बाहेर जायची काय गरज? अशा प्रकारे आभासात्मक जगात वावरणाऱ्या तनयाला त्यातून बाहेर काढण्यासाठी आईने एक युक्ती केली. तिने भुकेलेल्या तनयाला विविध खाद्यपदार्थांची चित्रे दाखवली. जसे मोबाईलवर खेळ खेळणे अथवा गप्पा मारणे ह्या गोष्टी करता येतात, तसेच मोबाईलवरच जेवणही उरकावे असे आईने त्यातून सूचित केले. आपल्याला आवडणाऱ्या सर्वच गोष्टी हितकर असतील असे नाही, हा विचार आईने तनयासमोर मांडला. आरोग्यासाठी जे आवश्यक ते प्रत्यक्षात करायलाच हवे, आभासात्मक जगात नव्हे. म्हणूनच प्रत्यक्ष मैदानावर जाऊन खेळणे, पौष्टिक अन्न खाणे आणि रात्री योग्य वेळी झोपणे ह्या सर्व स्वास्थ्यकर गोष्टी माणसाने प्रत्यक्षात करायलाच हव्या. तंत्रज्ञान गरजेनुसार वापरावे, पण त्याचा अतिरेक मात्र करू नये. अशा प्रकारे आईने तनयाला तिचेच उदाहरण देऊन तिचे मतपरिवर्तन केले. द्वितीयः प्रश्नः. किं मिथ्या, किं वास्तवम् इति पाठस्य तात्पर्यं लिखत. उत्तरं. किं मिथ्या, किं वास्तवम् या पाठात तनया आणि आई ह्यांच्या संवादातून तंत्रज्ञानावर मर्यादेपेक्षा जास्त विसंबून राहणे कसे हानिकारक आहे हे सांगितले आहे. तनया ही शाळेत जाणारी मुलगी आहे. ज्या वयात मैदानावर जाऊन खेळणे, मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारणे अशा गोष्टी करायच्या,
त्या वयात ती दिवसभर मोबाईलवरच ह्या सगळ्या गोष्टी करते. घरी आरामात बसून हातात मोबाईल घेऊन जर खेळता येत असेल, चॅटिंग करता येत असेल, तर बाहेर जायची काय गरज, असे तिला वाटते. मोबाईलवरचं आभासात्मक जग आणि वास्तवातील जग ह्यांच्यातील भेद तिला कळत नाही. हा केवळ तनया नाही, तिच्या वयाच्या आणि त्याहून मोठ्या सगळ्या मुलांचा देखील प्रश्न आहे. तंत्रज्ञानामुळे घरी राहून सगळ्या गोष्टी शक्य असताना बाहेर जाण्याची गरज कोणालाच भासत नाही. त्यामुळेच व्हर्च्युअल म्हणजेच आभासात्मक जग आणि वास्तवातील जग ह्यांच्यातील भेद पुसट होत चालला आहे. पण चांगले आरोग्यदायी आयुष्य जगण्यासाठी शरीराच्या वास्तववादी गरजा ओळखून त्या प्रकारची जीवनशैली आचरणात आणणं गरजेचं आहे. हेच तनयाची आई तनयाला समजावून सांगत आहे. ह्या पाठामध्ये तंत्रज्ञानावर आधारित आभासात्मक जग आणि वास्तवातील जग ह्यांच्यातील भेद प्रत्यक्ष उदाहरणातून दाखवला आहे. तृतीयः प्रश्नः. अ संधि विग्रहं कुरुत. क तदेव विग्रहः तद अधिक एव. ख नास्ति विग्रहः न अधिक अस्ति. आ कालवचन परिवर्तनं कुरुत. एकम् अहं न आगच्छामि लङ्लकारे परिवर्तयत. उत्तरम् अहं न आगच्छम्. द्वे बुभुक्षिता अस्मि बहुवचने परिवर्तयत. उत्तरम् बुभुक्षिताः स्मः. त्रीणि सख्यौ क्रीडार्थं प्रतिगच्छतः एकवचने लिखत. उत्तरम् सखी क्रीडार्थं प्रतिगच्छति. चत्वारि एतानि छायाचित्राणि पश्य उत्तमपुरुषे परिवर्तयत. उत्तरम् एतानि छायाचित्राणि पश्यामि. इ शब्दस्य वर्णविग्रहं कुरुत. एकम् द्वारम् वर्णविग्रहः द अधिक व अधिक आ अधिक र अधिक अ अधिक म. द्वे स्वास्थ्यम् वर्णविग्रहः स अधिक व अधिक आ अधिक स अधिक थ अधिक य अधिक अ अधिक म. त्रीणि बुभुक्षा ब अधिक उ अधिक भ अधिक उ अधिक क अधिक श अधिक आ. चत्वारि पौष्टिकम् वर्णविग्रहः प अधिक औ अधिक श अधिक ट अधिक इ अधिक क अधिक अ अधिक म. इ मेलनं कुरुत. विशेष्यं तथा विशेषणं. बुभुक्षा शान्ता. सैनिकाः मृताः. खेलः समाप्तः. अन्नं पौष्टिकं. विश्वम् आभासात्मकम्. उ पाठात त्वान्त ल्यबन्त तुमन्त अव्ययानि चिनुत लिखत च. त्वान्त अव्ययानि स्थित्वा दर्शयित्वा गत्वा दृष्ट्वा क्रीडित्वा. ल्यबन्त अव्ययम् आकर्ण्य. तुमन्त अव्ययम् पाठे न दृश्यते. चतुर्थः प्रश्नः. अ समानार्थक शब्दं चिनुत. भटः सैनिकः. क्रीडा खेलः. जननी माता. क्षुधा बुभुक्षा. स्वापः निद्रा. आ विरुद्धार्थक शब्दं लिखत. समाप्तः आरब्धः. स्वास्थ्यम् अस्वास्थ्यम्. आभासात्मकं वास्तवम्. मृतः जीवितः.